श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, आपल्या जीवनामध्ये स्वप्न ही एक गूढ पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. झोपेत आपल्याला पडणारी स्वप्ने ही केवळ आपल्या मेंदूचे खेळ नसून कधी कधी तो देवाचा इशाराही असू शकतो. संतांची कृपा किंवा आपल्याला मिळालेला एक असा संदेश देखील असू शकतो. विशेषतः जर स्वप्नांमध्ये स्वामी समर्थ दिसले तर त्याचा अर्थ खूप खोल आहे आणि दिव्य देखील आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या स्वप्नांचा आध्यात्मिक अर्थ, भक्तांना पडलेले अनुभव आणि ग्रंथातील संदर्भ, त्यामागचा गूढ संदेश या सगळे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की स्वामी समर्थ जर स्वप्नात आले तर तुमच्या जीवनात कोणता बदल होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायला हवं. त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भारतीय संस्कृतीमध्ये स्वप्नांचा उल्लेख प्राचीन काळापासूनच आहे. उपनिषद, पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये स्वप्नांचे विविध प्रकार सांगितले जातात. एखादं स्वप्न ही मनाची अस्वस्थता दाखवून देते. दुसरं, जर एखादं स्वप्न भविष्याची चाहूल दाखवतं, तर काही स्वप्न ही ईश्वरी संदेश असतात. संत म्हणतात, झोपेतले स्वप्न हे कधी कधी जागेपणी मिळणाऱ्या अनुभवांपेक्षाही श्रेष्ठ असतं, कारण ते थेट अंतरात्म्याशी जोडलं असतं. आणि जेव्हा स्वामी समर्थांसारखे महापुरुष स्वप्नांमध्ये प्रकट होतात तेव्हा ते नुसते दर्शन नसून जीवनाला दिशा देणारा संदेश असतो. स्वामी समर्थ अख्ख्या जगाला एकच संदेश देऊन गेले आहेत: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ कोणालाही कधी, कुठे, कशा रूपात दर्शन देतील हे सांगता येत नाही. ते जागेपणी दिसू शकतात, आवाज ऐकू येऊ शकतो किंवा स्वप्नात येऊन ते आपला हात धरू शकतात. खूप भक्त सांगतात की संकटाच्या काळात स्वामी समर्थ त्यांना स्वप्नात दिसले आहेत. कुणाला झोपेत उठ रे, हताश होऊ नकोस असं सांगतात, तर कुणाला हातावर प्रसाद ठेवतात. हे दर्शन केवळ कल्पना नाहीत तर एक प्रत्यक्ष कृपेचे लक्षणच असतात. आता पाहूया स्वामी समर्थ दिसण्याचा अर्थ काय आहे. स्वामी समर्थ जर मंदिरात बसलेले आपल्याला दिसले असतील तर याचा अर्थ होतो तुमचं मन हे भक्ती मार्गाकडे वळालं आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि लवकरच तुम्हाला साधनेचं फळ देखील मिळणार आहे. आणि जर स्वामी समर्थ प्रसाद देताना तुम्हाला दिसले तर हे स्वप्न सांगतं की तुमच्या आयुष्यात अडथळे दूर होणार आहेत, संकट मागे सरकणार आहेत आणि तुमच्या कृपेचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जर स्वामी समर्थ पाण्यातून बाहेर येताना किंवा नदीकाठी दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमचं पापमोचनाच्या मार्गावर आहात. ज्या जुन्या चुका आहेत, वाईट कर्म आहेत, ती सगळी धुवून निघणार आहेत, असं या स्वप्नांचं संकेत असतं. चौथा संकेत म्हणजे स्वामी समर्थ जर रागवलेले दिसले तर हे सावधानतेचं लक्षण आहे. स्वामी समर्थ रागवतात म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गावर चालला आहात. ताबडतोब मार्ग बदला, नाहीतर संकट वाढतील, असा त्यांचा अर्थ होतो. आणि स्वामी समर्थ हात पुढे करून आशीर्वाद देताना जर दिसले तर हा सर्वोच्च असा संदेश मानला जातो. तुमचं आयुष्य लवकरच बदलणार आहे, नवीन दिशा मिळणार आहे, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडणार आहे. ही सगळं स्वप्न, यामधलं कोणतंही एक स्वप्न तुम्हाला जर पडलं असेल किंवा तुम्हाला अपेक्षा असेल की स्वप्न पडावं तर मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. आपण जे खरे भक्त आहेत त्यांचे अनुभव आता थोडक्यात पाहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये आपण हेही पाहणार आहोत की जर तुम्हाला स्वामी समर्थ स्वप्नात दिसले तर तुम्ही त्यावेळी काय करायचं, तर उपाय आणि साधना काय करायची आहे. यामधलं कोणतंही स्वप्न तुम्हाला जर पडलं तर जर तुम्हाला स्वामी समर्थ स्वप्नात दिसले तर तुम्हाला पुढील उपाय करायचे आहेत. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे दुसऱ्या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर तुम्हाला स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा जप करायचा आहे, स्वामींचं स्मरण करायचं आहे. तुम्ही कोणताही मंत्राचा जप करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 108 वेळा म्हटलं तरी चालेल, किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे, हा म्हटलात तरीही चालेल. आणि दुसरा म्हणजे जय जय रघुवीर समर्थ हे जरी म्हटलं तरीही चालेल. कोणताही स्वामींचा प्रिय असा मंत्र तुम्हाला 108 वेळा नक्की म्हणायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला जर जमलं तर उपवास करायचा आहे, स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, स्वामींचे आशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्या दिवशी तुम्हाला साधं जेवण जेवायचं आहे. शक्य जर असेल तर उपवास करायचा आहे.
त्याच दिवशी जर तुम्हाला स्वामी समर्थांनी स्वप्नांमधून संकेत दिला असेल की तुमच्या अडचणी दूर होणार आहेत किंवा तुम्ही जे मार्गावर आहेत ते योग्य आहेत, तर तुम्ही गरजू किंवा गरीब लोकांना, साधू संतांना त्या दिवशी अन्नदान करा. कोणतीही भेटवस्तू, अन्नदान, कोणतेही दान तुम्ही या दिवशी करायचं आहे. त्यासोबतच स्वामी समर्थांची आरती, स्तोत्र आणि गुरुचरित्राचा एक तरी अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल ती कोणतीही एक स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे. स्वामी सेवा असंख्य प्रकारच्या आहेत, फक्त भक्तिभाव हा महत्वाचा आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी स्वामी सेवा तुम्ही मनापासून करायची आहे. आयुष्यातील अडचणींसाठी स्वामी समर्थांना प्रार्थना करा आणि धीराने योग्य प्रयत्न करतच राहा. स्वामी समर्थांचा एक असा संदेश आहे. स्वामी समर्थांचा स्वप्नात येण्याचा एकच अर्थ आहे की भिवू नका, श्रद्धा ठेवा आणि सत्कर्म करा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वप्नात दर्शन झालं म्हणजे काम संपलं असं नाही. त्या स्वप्नातून मिळालेला संदेश जीवनात उतरण्याचं महत्वाचं आहे. स्वामींच्या नावाचा जप करा, त्यांच्या विचारांनुसार साधं आणि सत्य जीवन जगा, दुसऱ्यांना मदत करा. या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. जर तुम्ही गरिबांना किंवा इतरांना सुखी ठेवाल तर स्वामी समर्थ तुमची जोडी, तुमची ओटी कधीही मोकळी ठेवणार नाही. तुम्हाला देखील भरभरून असं सुख देतील. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अरे देवा, तू आपली जबाबदारी निभाव, बाकी सगळं मी बघतो. आणि हाच त्यांचा खरा संदेश आहे. त्यासोबतच अनेक भक्तांच्या कथा देखील आहेत. कथा या सत्य आहेत. जसं की स्वामी भक्तांचे काही खरे आणि असे अनुभव आहेत. एका गरीब शेतकऱ्याला सांगितलं होतं की माझं शेत पावसाने उद्ध्वस्त झालं होतं. मी निराश होऊन झोपलो होतो आणि त्या दिवशी त्याला स्वामी समर्थ स्वप्नात दिसले होते. स्वामी समर्थ त्याला स्वप्नात येऊन म्हणाले होते की उद्या पेरणी कर, पुन्हा पेरणी कर, काय होईल? आणि दुसऱ्या दिवशी चक्क पाऊस पडला होता आणि जमीन ही सुपीक झाली होती. पीक देखील त्याचं त्या वर्षी भरभरून आलं होतं. पण त्याने एक गोष्ट केली. जेव्हा ते पीक त्याचं चांगलं आलं, त्यातील काही भाग त्याने गरिबांना दान केला आणि स्वामींच्या चरणी, स्वामींच्या पायी थोडंसं धान्य त्याने वाहिलं आणि स्वामींचे आशीर्वाद मागितले. त्याने सत्कर्म कायम ठेवलं. ही एक जवळचीच घटना आहे. त्यासोबतच दुसरी देखील एक घटना आहे. तिला देखील स्वामी समर्थ स्वप्नात दिसले होते. एक स्त्री होती. तिने सांगितलं होतं की तिचा मुलगा आजारी होता आणि औषधांनी देखील काहीच उपयोग झाला नव्हता. रात्री स्वप्नात तिला स्वामी समर्थ तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून बसलेले दिसले आणि काय आश्चर्य, सकाळी तिचा मुलगा अगदी बरा झाला. इतक्या दिवसांचा आजार होता तो अचानक नाहीसा झाला. कारण तिने जेव्हा तो मुलगा आजारी होता तेव्हाही तिने स्वामींची सेवा सोडली नव्हती. स्वामींवर तिचा कायम विश्वास होता. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय समजतं? तुम्ही फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत राहा. स्वामी समर्थ कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमच्या भेटीला किंवा तुम्हाला जे संकट येणार आहे त्याला टाळण्याला कायम तुमच्या सोबत राहतील. आणि याचे संकेत म्हणून स्वामी समर्थ स्वप्नांत दिसतात. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थच्या स्वप्नामध्ये दिसत असेल तर हे चमत्कारापेक्षा मोठं नाही. हा एक दिव्य असा चमत्कारच आहे. स्वामी समर्थ स्वप्नात दिसणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्यामुळे स्वामी समर्थांना कायम श्रद्धा ठेवा आणि होईल तेवढी स्वामी समर्थांची सेवा करा. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद.